हॅलो अँड वेलकम. या व्हिडिओमध्ये आपण 10th स्टँडर्ड मराठी लेसन नंबर 4 उपास हा लेसन समजून घेणार आहोत. या धड्याचे लेखक पु ल देशपांडे हे आहेत. पु ल देशपांडे यांची ओळख आपण मागील धड्यामध्ये शाल या धड्यामध्ये करून घेतली आहे. पु ल देशपांडे हे लोकप्रिय मराठी विनोदी लेखक होते. तसेच ते प्रसिद्ध अभिनेते, पटकथा लेखक, संगीतकार आणि गायकही होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असे म्हटले जाते. त्यांना नेहमी पु ल या नावाने ओळखले जाते. भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला साहित्य अकॅडमीचा पुरस्कार मिळालेला आहे. सूक्ष्म निरीक्षण, मार्मिक आणि निर्मळ विनोद, तरल कल्पना शक्ती आणि भाषेचा कल्पक व चमत्कृतीपूर्ण उपयोग ही त्यांच्या लेखनाची विशेषता आहे. सूक्ष्म म्हणजे अगदी बारीक, मार्मिक याचा अर्थ होतो स्ट्रेट फ्रॉम द हार्ट असे शब्द जे मनात खोलवर जातात, आणि निर्मळ विनोद याचा अर्थ प्युअर, स्वच्छ विनोद. तरल कल्पनाशक्ती याचा अर्थ, तरल याचा अर्थ पाण्यासारखी वाहणारी इमॅजिनेशन, आणि भाषेचा कल्पक याचा अर्थ नवीन युक्ती असणारा. चमत्कृतीपूर्ण याचा अर्थ मिरॅक्युलस, चमत्कारिक असा उपयोग ते त्यांच्या लेखनात करायचे. पु ल देशपांडे हे विनोदी लेखक होते. तसेच ते नाटककार, प्रवास वर्णनकार, चतुरस्त्र कलावंत, चतुरस्त्र याचा अर्थ चारही बाजूंनी विविध भूमिका करणारे, व्यक्तिचरित्रणकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. हा लेखकाचा परिचय आपण पाहिला. आता या पाठामध्ये काय आहे ते पाहूया. एखादा मध्यमवर्गीय माणूस, मध्यमवर्गीय याचा अर्थ मिडल क्लास, काहीतरी करण्याचे संकल्प करतो याचा अर्थ शपथ घेतो, ओथ घेतो, दृढनिश्चय करतो, प्रतिज्ञा करतो. परंतु त्याच्या अवतीभोवती असलेल्या परिस्थितीमुळे संकल्पात अंतर येते याचा अर्थ त्याला कधीकधी हे संकल्प मोडावे लागतात. त्यांनी घेतलेली प्रतिज्ञा ही मोडावी लागते. तसेच संकल्प करणारी ही व्यक्ती लोकांमध्ये कशी विनोदी ठरते याचे मजेदार चित्रण या पाठातून पु ल देशपांडे यांनी केलेले आहे. लेसन सुरू करूया. माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे, उगीच हात दाखवून अवलक्षण आहे, पेललं नाही तेव्हा खाजगी झालं, अशी वाक्य माझ्या कानावर येऊ लागली. पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. 181 पौंड रात्रंदिवस ते काळ माझ्या डोळ्यापुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे या विचाराने माझी झोप उडली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखं गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. घोरत तर असता रात्रभर अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे. या पाठात पु ल देशपांडे यांनी एका मध्यमवर्गीय माणसाच्या संकल्पाचे चित्रण केले आहे. तो म्हणत आहे की माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली याचा अर्थ सर्वांना समजली. खाजगी याचा अर्थ प्रायव्हेट, पर्सनल, आणि उपोषण म्हणजे उपवास, हकीकत म्हणजे बातमी, म्हणजे याचाच अर्थ की तो डाएटिंग करतो आहे ही बातमी सर्व चाळीला समजली. ही समजल्यानंतर येता जाता त्यांच्या कानावर नाही ती भानगड, हात दाखवून अवलक्षण, पेललं नाही तेव्हा खाजगी झालं, अशी वाक्य त्यांच्या कानावर येऊ लागली. नाही ती भानगड याचा अर्थ नको ती लफडी, हात दाखवून अवलक्षण याचा अर्थ आपणहून संकट ओढवून घेणे, पेललं नाही याचा अर्थ जमलं नाही तेव्हा ते खाजगी झालं, जमलं नाही तेव्हा ते पर्सनल झालं, अशी टीका त्यांच्या कानावर येऊ लागली. कानावर येणे म्हणजे वार्ता समजणे. वार्ता याचा अर्थ न्यूज. भीक न घालणे याचा अर्थ पर्वा न करणे. इथे ते गृहस्थ म्हणत आहेत की यांच्या कोणत्याही टीकेला मी भीक घालणार नव्हतो, म्हणजे याचा अर्थ मी यांच्या कोणत्याही टीकेची पर्वा करणार नव्हतो. या त्यांच्या डाएट मागचं कारण म्हणजे त्यांचं वजन हे 181 पौंड आलेलं होतं. 181 पौंड याचाच अर्थ लगभग 82 kg. त्यामुळे त्यांची झोप उडाली होती व आपलं वजन कमी कसं करायचं या विचारात ते होते. पूर्वी रस्त्यावर किंवा रेल्वे स्टेशनवर
अशी काही मशिनी ठेवलेल्या असायच्या, त्यामध्ये नाणी टाकल्यावरती आपलं वजन व त्याबरोबर आपले भविष्य लिहून यायचे. अशाच एका यंत्रावर त्यांनी आपले वजन केले होते, म्हणून इथे ते म्हणत आहेत की रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यापुढे नाचत होते. अशा यंत्रावर उभे राहून त्यात नाणे टाकले की त्यातून एक कार्ड बाहेर येईल, त्यामध्ये आपले वजन व भविष्य लिहिलेले असते. झोप कमी झाली की वजन उतरते, यामुळे या विचाराने त्यांना काही वाटलं नाही. परंतु त्यांना झोप कमी येते यावर त्यांच्या पत्नीचा विश्वास नव्हता. ती नेहमी म्हणायची, तुम्ही रात्रभर घोरता. पुढे वाचूया. 2 महिन्यात 50 पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा, अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दाबद्दलची माझी आस्था वाढू लागली. ताटातले पदार्थ मला न दिसता नुसत्या कॅलरीज मला दिसू लागल्या. आणि आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपवासाची अवहेलना केली होती, त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला. उदाहरणार्थ सोकाजी त्रिलोकेकर. भीष्म प्रतिज्ञा करणे याचा अर्थ ठाम निर्धार करणे. भीष्म हा महाभारतातील एक कॅरेक्टर आहे. भीष्माने आजन्म ब्रह्मचारी राहण्याचे व्रत घेतले होते. त्यांनी तशी प्रतिज्ञा केली होती. तसेच इथे यांनी 50 पौंड वजन कमी करून दाखवायचा ठाम निर्णय केला. भीष्म प्रतिज्ञा घेतली व त्यांनी आहारशास्त्रावरच्या पुस्तकांमध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली. डोके घालू लागले. पुस्तकात डोके घालू लागले याचा अर्थ ती पुस्तकं ते वाचू लागले, त्यातले ज्ञान ते घेऊ लागले की वजन कसे कमी करता येईल. त्यानंतर प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्य या शब्दांबद्दलची त्यांची आस्था वाढू लागली. आस्था वाढणे याचा अर्थ प्रेम वाटू लागणे. जेवणातल्या ताटातल्या पदार्थांमध्ये त्यांना कॅलरीज दिसू लागल्या व हे गृहस्थ डायटिंगवर आहे हे सर्वांना माहीत असल्यामुळे त्यांना अनेक डायटिशियन्स भेटू लागले आणि हे डायटिशियन्स मोठ्या संख्येने त्यांना भेटू लागले. तसेच ते म्हणत आहेत की ज्यांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती, ज्यांनी टीका केली होती माझ्यावर, त्यांनी सुद्धा मला डाएटचा सल्ला द्यायचा सुरुवात केली. जसे उदाहरणार्थ सोकोजी त्रिलोकेकर. पुढे वाचूया. तुला सांगतो मी पंत, डाएट कर, बटाटा सोड, बटाट्याचं नाव काढू नकोस. हो, म्हणजे कुठं राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा, बटाट्याची चाळ म्हणू नका, वजन वाढेल. खी खी खी. जनोबा रेगे या इस्माला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय. हे जे गृहस्थ आहेत यांना पंत असे म्हटलेले आहेत. यांना डाएट कर, बटाटा सोड व बटाट्याचं नाव काढू नको असा सल्ला इथे देण्यात आला. तसेच जनोबा रेगे हा जो इसम आहे यांनी यांच्यावर आता एक विनोद केलेला आहे. ते म्हणतात, हो म्हणजे कुठे राहता म्हटलं तर चाळीत राहतो म्हणा, बटाट्याची चाळ आहे असं म्हणू नका, बटाट्याने वजन वाढतं ना, त्यामुळे बटाट्याची चाळ असं म्हणू नका. आणि नंतर तो हसला आहे. खी 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 याचा अर्थ तो हसला आहे. हा लेख पु ल देशपांडे यांच्या बटाट्याची चाळ या पुस्तकातून घेतलेला आहे. ते म्हणत आहेत की जनोबा रेगे हा इसम, हा जो व्यक्ती आहे तो नेहमी तिरके बोलतो, म्हणजे नेहमी वाकड्यात बोलतो. आता ह्याला कसे सांगायचे. पुढे वाचूया. पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. ए इडियट, सगळ्याच गोष्टीत जोक काय मारतोस नेहमी. मी सांगतो तुला पंत, तू बटाटा सोड. मी काय काय सोडले आता, माझे वजन घटले. याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. नेहमी तिरके बोलणाऱ्या या जनोबा रेगेंना मात्र सकोजींनी ए इडियट, सगळ्याच गोष्टीत जोक काय मारतोस असे म्हणून तोंड बंद केले व ते पंतांना तू बटाटा सोड असे म्हणू लागले. तर इथे पंत म्हणतात आहेत की मी आता आहारामध्ये काय काय सोडावे याची यादी बटाट्यापासून सुरू झालेली आहे.
पुढे वाचूया. बटाट्याचं ठीक आहे, पण पंत आधी भात सोडा. एक सल्ला. भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं. आमच्या कोकणात सगळे भात खातात. कुठे आहेत लठ्ठ? तुम्ही डाळ सोडा. काशीनाथ नाडकर्णी म्हणाले. तर एका कुणी त्यांना सल्ला दिला, भात सोडा. त्यावर काशीनाथ नाडकर्णी जे कोकणातले आहेत ते म्हणतात, आमच्या कोकणात सगळेच भात खातात, पण ते कोणीच लठ्ठ नाही आहेत, म्हणून भात खाल्याने कोणी लठ्ठ होत नाही. ते म्हणतात आहेत, काशीनाथ नाडकर्णी म्हणत आहेत की तुम्ही डाळ सोडा. पुढे वाचूया. मुख्य म्हणजे साखर सोडा. मी सांगू का मीठ सोडा. पुढे वाचूया. लोणी तूप सोडा. 1 आठवड्यात 10 पौंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. आमच्या हेड क्लार्कच्या वाईफचं घटलं. पुढे त्यांना लोणी तूप सोडण्याचा सल्ला दिला गेला. पुढे वाचूया. तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा. बाबू काका. दिवसा झोपणं सोडा. खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा. बसून बसून वजन वाढतं. अनेकांनी त्यांना अनेक सल्ले दिले. पुढे वाचूया. मी मात्र या सर्व जणांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले होते. पहिला उपाय म्हणून मी आहार परिवर्तन सुरू केले. पंत म्हणतात की सर्वांनी त्यांना अनेक सल्ले दिले, परंतु त्यांनी आपल्या मनाचे करायचे ठरवले. वजन कमी करण्यासाठी पहिला उपाय त्यांनी घेतला तो आहार परिवर्तन. परिवर्तन याचा अर्थ बदल, आहार याचा अर्थ आपण जे ग्रहण करतो, खातो, त्यामध्ये बदल. आहारामध्ये बदल करण्याचा त्यांनी पहिला उपाय केला. पुढे वाचूया. साखरेत सर्वात अधिक कॅलरीज असतात, म्हणून प्रथम बिनसाखरेचा चहा सुरू केला. पहिल्या दिवशी विशेष फरकही वाटला नाही. घरात साखरबंदी जाहीर केली. कुटुंबाला सारी दिवाळी तिखट मिठावर उरकायची सक्त ताकीद दिली. मुलांसाठी म्हणून काय थोडं गोडधोडाचं करायचं ते कर, एवढी सवलत ठेवली. पहिल्या दिवशीच मला फरक जाणवायला लागला. आहारात परिवर्तन करायचे पंतांनी ठरवले. त्यांनी त्यासाठी प्रथम साखरेचा चहा पिणे थांबवले. त्यामुळे घरात गोडाधोडाचे, गोड घालून साखर घालून केलेले पदार्थ बंद झाले. दिवाळीत गोडाचे पदार्थ करायचे नाहीत, गोड घातलेले, साखर घातलेले पदार्थ करायचे नाहीत, अशी सक्त ताकीद देण्यात आली होती. सक्त ताकीद देणे याचा अर्थ कडक समज देणे हा वाक्यप्रचार झाला इथे. याचा अर्थ गोडाचे पदार्थ, गोड पदार्थ करण्यास मनाई केली गेली. तसेच दिवाळीमध्ये लहान मुलांसाठी थोडे गोडधोडाचे पदार्थ बनवण्याची त्यांनी सवलत दिली. सवलत दिली याचा अर्थ सूट दिली, मुभा दिली. पंत म्हणत आहेत की पहिल्याच दिवशी मला फरक जाणवायला लागला. बिनसाखरेचा चहा घेतल्याचा फरक त्यांना पहिल्याच दिवशी जाणवायला लागला असं ते म्हणत आहेत. पुढे वाचूया. भात अजिबात व्यर्ज करणे अवघड होते, म्हणून फक्त पहिला भात आणि ताकभात ठेवून मधला भात व्यर्ज केला. नुसती उकडलेली पालेभाजी खाणे कसे जमणार हा विचार किती पोकळ होता याचा अनुभव मी खाल्ल्यावर आला. आणि नेहमीच्या भाजीत ही निराळे काय करते याचा अजूनही अंदाज आला नाही. पंत म्हणत आहेत की त्यांना भात सोडणे, व्यर्ज करणे म्हणजे सोडून देणे अवघड होते, म्हणून त्यांनी पहिला आणि ताकभात ठेवून मधला भात व्यर्ज केला. पूर्वी 3 वेळा जेवण केले जायचे, त्यातला मधला जेवणातला भात त्यांनी व्यर्ज केला म्हणजे सोडून दिला. त्यानंतर ते असे म्हणत आहेत की नुसती उकडलेली पालेभाजी खाणे हा विचार पोकळ आहे. पोकळ या शब्दाचा अर्थ खाली असा होतो, शून्य असा होतो, म्हणून विचार पोकळ असणे याचा अर्थ विचार शून्य आहे, व्यर्थ आहे असा होईल. याचाच अर्थ विचार तकलादू असणे असाही होतो. त्यानंतर पंत असे म्हणत आहेत की नेहमीच्या भाजीत ही निराळे काय करते याचा अजूनही अंदाज आला नाही. याचा अर्थ कोण आहे? त्यांची पत्नी. त्यांची पत्नी नेहमीच्या भाजीत असे काय टाकते ज्याने ती भाजी रुचकर लागते असं आता ते म्हणत आहेत. याचा अंदाज त्यांना अजून आलेला नाही. आपण पुढे वाचूया. पहिला दिवस सुरळीत गेला आणि दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला. पंत म्हणत आहेत की त्यांचा व्रताचा पहिला दिवस सुरळीत गेला, चांगला गेला.
दुसऱ्या दिवशी मात्र व्रतभंगाचा प्रसंग आला. व्रतभंगाचा प्रसंग आला याचा अर्थ व्रत मोडण्याचा प्रसंग आला. व्रत म्हणजे त्यांनी जे संकल्प केला होता तो मोडण्याचा प्रसंग आला. व्रत या शब्दाचा अर्थ होतो उपास व भंग या शब्दाचा अर्थ होतो मोडणे. व्रतभंग याचा अर्थ उपास मोडणे. पुढे वाचूया. पहिल्या दिवशी निम्म्याहून अधिक कचेरीला माझ्या वजन घटवण्याच्या व्रताची वार्ता गेली होती, परंतु दुसऱ्या दिवशी आमच्या अण्णा नाडगौडाला प्रमोशन मिळण्याची वार्ता आली आणि त्याने साऱ्या सेक्शनला पार्टी दिली. पंत म्हणत आहेत की पहिल्या दिवशी निम्म्याहून अधिक म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना कचेरीतल्या माझ्या वजन घटवण्याच्या व्रताची वार्ता पोचली होती. न्यूज त्यांना कळली होती माझ्या डायटिंगची. व दुसऱ्याच दिवशी त्यांच्या कचेरीतील अण्णा नाडगौडाला प्रमोशन मिळाले होते व त्यामुळे त्यांनी सर्वांना पार्टी दिली होती. पुढे वाचूया. कॅन्टीनच्या आचार्याने तर माझ्या डाएटवर सूड घ्यायचा असे ठरवून पदार्थ केले होते. बरे, न खावे तर अण्णा नाडगौडाला वाईट वाटणार. बिचारा 6 वर्षांनी इफिशियन्सी बार च्या जाळ्यातून बाहेर पडला होता. आचार्याने मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती. घासाघासा गणिक सहस्रावधी कॅलरीज पोटात चालल्या होत्या. पंत म्हणत आहेत की कॅन्टीनच्या आचार्याने त्यांच्या डाएट फूड घ्यायचा प्रयत्न करण्यासाठी ठरवून पदार्थ केले होते. मिठाईत साखर घालण्याऐवजी साखरेत मिठाई घालून आणली होती. याचा अर्थ इथे असा होतो की मिठाईमध्ये साखर भरपूर जास्त होती, म्हणून घासाघासाला सहस्रावधी कॅलरीज पोटात चालल्या होत्या असं ते सांगत आहेत. सूड घेणे याचा अर्थ बदला घेणे. सहस्रावधीने याचा अर्थ हजारोच्या पटीने. पुढे वाचूया. त्यामुळे खाल्लेले गोड लागत नव्हते. बटाटे वडे होते म्हणजे आणखीन कॅलरीज. चिवडा अस्सल वनस्पतीतला त्यामुळे आणखीन कॅलरीज. आणि एवढे सगळे हादडून शेवटी भाज्यांशिवाय पार्टी कसली. या भिकोबा मुसळ्याच्या टोमण्यामुळे चोकाळून नाडगौडाने स्पेशल भाज्यांची परत ऑर्डर दिली. पंत म्हणत आहेत की ती मिठाई खाल्ल्यामुळे कॅलरीज पोटात चालल्या होत्या, म्हणून ती मिठाई त्यांना गोड लागत नव्हती. यावर बटाटे वडे व वनस्पती तुपातला चिवडा यांनी आणखीन कॅलरीज पोटात गेल्या होत्या. हे सर्व हादडून झाल्यानंतरही स्पेशल भाज्यांची ऑर्डर त्यांनी दिली. हादडून याचा अर्थ हादडणे, याचा अर्थ जेवणावर ताव मारणे, भरपूर खाणे. ही ऑर्डर त्यांनी भिकोबा मुसळ्याच्या टोमण्यामुळे दिली होती असे इथे पंत म्हणत आहेत. चेकाळून याचा अर्थ चेतवणे. पुढे वाचूया. शेवटी मला राहावेना. भाज्यांची 6वी प्लेट उडवल्यावर मी अत्यंत केविलवाण्या स्वरात सध्या मी डाएटवर असल्याचे सांगितल्यावर सर्वांनी मला वेड्यात काढले. अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? भिकोबा मुसळे म्हणाला, मी बघ 21 गुलाबजाम खाल्ले, एवढंच काय? आपण तर आयुष्यात एक्सरसाइज नाही केला. तुझी कुंभराज नि कुंभ लग्न आहे. नुसता वायू भक्षण करून राहिलास तरी तू असाच जाड्या राहणार. लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे? पंत म्हणत आहेत की त्यांनी 6वी भाज्यांची प्लेट उडवल्यावर म्हणजे खाल्ल्यावर, त्याआधी त्यांनी मिठाई, चिवडा, बटाटे वडे आधी खाल्लेच होते. त्यानंतर 6वी भाज्यांची प्लेट खाल्ल्यावर ते केविलवाण्या स्वरात म्हणाले की सध्या मी डाएटवर आहे. केविलवाणा स्वर याचा अर्थ विनवणी करणारी भाषा. पंतांनी मिठाई, बटाटे वडा, चिवडा, भाज्यांच्या 6 प्लेट खाल्ल्यानंतर त्यांनी केविलवाण्या स्वरात तेथील सर्व कर्मचाऱ्यांना मी डाएटवर आहे असे सांगितले. हे समजतात तेथील सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना वेड्यात काढले. वेड्यात काढणे याचा अर्थ बावळट समजणे, मूर्ख समजणे. व त्यावर भिकोबा मुसळे यांनी खाण्याचा व वजनाचा काय संबंध असे पंतांना म्हणाले.
मी बघ 21 गुलाबजाम खाल्ले, एवढंच काय, आपण तर आयुष्यात एक्सरसाइज केली नाही, असं ते म्हणतात. त्यांच्या मते कुंभरास व कुंभ लग्नाचा माणूस हा नेहमी लठ्ठच असतो. पंतांची रास ही कुंभ असल्यामुळे त्यांनी काही खाल्ले नाही तरीही ते लठ्ठच राहणार, असे त्यांचे मत होते. पुढे वाचूया. नॉनसेन्स, जगदाळे ओरडला. रनिंग कर रोज. जगदाळेंनी त्यांना नेहमी धावायला सांगितले. पुढे वाचूया. रनिंगपेक्षा देखील दोरीच्या उड्या मारा. बरं का पंत, माझ्या सिस्टरचं वेट 40 पौंड उतरलं दोरीवरच्या उड्यांनी, कुमारी कमलिनी केंकर म्हणाली. जगदाळ्यांनी रनिंग करायचा सल्ला दिला तर कुमारी कमलिनी केंकर यांनी रनिंगपेक्षा दोरीच्या उड्या मारायचा पंतांना सल्ला दिला. शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीच्या उड्या माराव्यात असे ठरले आणि मी 7व्या बशीमधले भजे उचलले. शेवटी सर्वांच्या मते त्यांनी सकाळी रनिंग करायचे व संध्याकाळी दोरीच्या उड्या मारायच्या असा निर्णय ठरला व असा ठरता ठरता त्यांनी 7व्या बशीमधले भजे उचलले. म्हणजेच त्यांनी 6 बशा भज्यांच्या फस्त केल्या होत्या, खाल्ल्या होत्या. पुढे वाचूया. कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता, कारण रोज काही काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पानात पडायला लागले. एके दिवशी नुसती पडवळे उकडून तिने मला खायला घातले. शेवगाच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक तिने चालू केला. कोबी, कॉलीफ्लॉवर वगैरे बाळसेदार मंडळींची स्वयंपाकघरातून हक्कलपट्टी झाली. सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही. बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत असेल अशी यापूर्वी कधीच कल्पना आली नाही मला. पंत म्हणत आहेत की त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या डाएटचा उत्साह अवर्णनीय होता. त्यांच्या पत्नी ह्या त्यांना शेवगाच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा अशा सडपातळ भाज्या खायला घालू लागल्या. कोबी तसेच कॉलीफ्लॉवर असे बाळसेदार भाज्या यांची स्वयंपाकघरातून हकलपट्टी झाली. हकलपट्टी होणे हा इथे वाक्यप्रचार झालेला आहे. याचा अर्थ हकलून देणे, बाहेर काढणे. कोबी व कॉलीफ्लॉवर अशा बाळसेदार याचा अर्थ गोल भाज्या ज्या अंगाने जाड आहेत, या भाज्यांची किचनमधून स्वयंपाकघरातून हकलपट्टी झाली व त्याच्याऐवजी सडपातळ भाज्यांचा खुराक त्यांच्या पत्नीने त्यांना चालू केला. खुराक या शब्दाचा अर्थ नियमित घेतले जाणारे अन्न असा होतो. तसेच त्यांना सकाळचा बिनसाखरेचा चहा देण्यात येऊ लागला. यावर ते म्हणत आहेत की बिनसाखरेचा चहा इतका कडू लागतो अशी त्यांना यापूर्वी कधी कल्पना आली नव्हती. पुढे वाचूया. चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही कडू लागला नाही आणि आता का लागतो तेवढं सांग, असे म्हटल्यावर कुटुंबांकडून खुलासा मिळाला. हेच ते म्हटलं ते काय उगीच? अहो, म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जो बिनसाखरेचा चहा दिला तो बिनसाखरेचा नव्हताच मुळी. नव्हता? मग मला बिनसाखरेचा चहा म्हणून काय सांगितलं? अहो, थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू. काल संपली. आजपासून बिनसाखरेचा चहा केलाच की साखर न घालता. म्हणजे खलास. अगं, किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात. कसलं कमी होतंय माझं वजन. पंतांच्या पत्नींनी काही दिवस त्यांना बिनसाखरेचा चहा असे सांगून थोडीशी साखर घालून त्यांना चहा दिला होता, म्हणून त्याची चव त्यांना कडू लागली नव्हती. परंतु आता घरातली साखर संपली होती म्हणून त्यांच्या पत्नीने त्यांना पूर्ण बिनसाखरेचा चहा करून दिला व तो त्यांना कडू लागला. म्हणून ते म्हणत आहेत की चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही कडू लागला नाही आणि आता एवढा का लागतो? यावर पंतांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की अरे, किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात, आता कसं कमी होणार माझं वजन. इथे कुटुंब हा शब्द त्यांच्या पत्नीसाठी आलेला आहे. कुटुंबाकडून खुलासा मिळाला याचा अर्थ त्यांच्या पत्नीकडून खुलासा मिळाला. पुढे वाचूया.
पण सांगितलं का नाही मला? उगीच आरडाओरडा नका करू. वजनाचं ते काय मेलं? होईल हळूहळू कमी आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं आम्ही. स्वतःचं कमवून खातो म्हणावं. वाढलं तर वाढू दे वजन. मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशी ठेवत आणि माझ्या वजनक्षय संकल्पाला आणखी नवे सुरुंग लावीत ती उद्गारली. वजन क्षय याचा अर्थ कमी होणे, वजन कमी होणे या संकल्पाला सुरुंग लावीत ती उद्गारली असं इथे पंत म्हणत आहेत. सुरुंग लावणे हा एक वाक्यप्रचार झाला आहे. इथे एखादा बेत उधळून लावणे असा याचा अर्थ होईल. पंतांनी जो बेत केलेला आहे, जो संकल्प केलेला आहे वजन कमी करण्याचा, याला त्यांच्या पत्नी सुरुंग लावत उद्गारल्या. त्या म्हणाल्या की कशाला उगीच ओरडाओरड करतात आहेत, वजनाचं काय, ते हळूहळू कमी होईल. आपण कोणाचं मागून तर खात नाही ना, स्वतःचं कमवून खातो आहे. वाढलं तर वाढू दे. व मुलांना लाडू खाण्यासाठी त्यांच्यासमोरच बशी ठेवून पंतांच्या वजनक्षय संकल्पनाला सुरुंग लावला. पुढे वाचूया. लाडू कशाला केलेस? साखर असेल त्यात. इश्श, साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कोणी. तात्पर्य चहा बिनसाखरेचा होता हे खरे, परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्याच. लाडू समोर ठेवल्यामुळे तो पोटात गेलाच व त्यामुळे लाडवाच्या रूपाने त्यांच्या पोटात काही कॅलरी शेवटी गेल्याच. तसेच त्यांच्या पत्नींनी इथे एक विनोद केला आहे की आमच्या घराण्यात साखरेशिवाय लाडू कोणी केले नाहीत. पुढे वाचूया. दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडीच शेवटची ठरली, कारण 8x10च्या आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली की ड्रेसिंग टेबलवरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली. दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यात. त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतील सारी मंडळी समाचाराला येऊन गेली, परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत, कारण उपास हे त्यांचे खास राखीव कुरण होते. राखीव कुरण असणे हा एक वाक्यप्रचार इथे आलेला आहे. याचा अर्थ एखाद्या विषयात गती असणे. गती असणे याचा अर्थ एक्सपर्ट असणे. उपास करण्यामध्ये हे आचार्य बाबा बर्वे हे उपास करण्यामध्ये एक्सपर्ट होते. पंत म्हणत आहेत त्यांची 8x10ची खोली असल्यामुळे दोरी फिरवणे तिथे जमेना. पहिल्या दोरीच्या उडीमध्ये त्यांच्या ड्रेसिंग टेबलवरची तेलाची व औषधाची बाटली खाली पडली व दुसरी दोरी ही अर्धवट गॅलरी व अर्धवट घरात राहून फिरवली असता ती शेजारच्या आचार्य बर्व्यांच्या गळ्यात पडली. पंत म्हणत आहेत की शेजारचे आचार्य बर्वे यांचा पंतांवर आधीच राग होता व ते उपास करत आहे हे कळल्यावर चाळीतली सगळी मंडळी त्यांना समाचाराला म्हणजे भेटायला येऊन गेली, परंतु शेजारचे आचार्य बर्वे त्यांना भेटायला आले नव्हते. पुढे वाचूया. हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक झालं, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखा बळी पडला असता तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हाला क्षमा करतो, पण मी हे मुद्दाम केलं नाही आचार्य. अहो, वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतोय मी. काही उपयोग होणार नाही. का? का म्हणजे जिभेवर ताबा नाही तुमचा. संयम हवा, मनाची एकाग्रता हवी. त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील. आचार्य बर्वे पंतांना म्हणत आहेत की हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक झालं. मी आहे म्हणून तुम्हाला माफ करतोय. दुसरा कोणी असता तर तुम्हाला माफ केलं नसतं. त्यावर पंत त्यांना मी वजन कमी करतोय म्हणून मी दोरीच्या उड्या मारतोय असे उत्तर देत आहेत. यावर आचार्य बुवा म्हणत आहेत की दोरीच्या उड्या मारून तुमचे वजन कमी होणार नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला
जिभेवर ताबा ठेवावा लागेल. तसेच संयम, मनाची एकाग्रता हवी. प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील असेही ते सांगत आहेत. पुढे वाचूया. आता ह्या उड्या मारायला मी लाच देखील सोडली हे पाहता ना तुम्ही बाबा. ठीक आहे, प्रथम बोलणं सोडा. बोलणं सोडू? अजिबात. खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा एवढं पाहिलं तुम्ही, पण बोलण्यासाठी देखील याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही. पण मला बोललंच पाहिजे बाबा, मी केविलवाण्या स्वरात ओरडलो. का पण एवढा संयम नाही तुमच्यात? मौनाचं सामर्थ्य मोठं आहे. मौन ही शक्ती आहे. मौन ही आचार्य बर्वे हे पंतांना जिभेवर ताबा, संयम व मनाची एकाग्रता यावर बोलू लागले. उपास करण्यासाठी या सर्व गोष्टींची तुम्हाला गरज आहे असे त्यांनी पंतांना सांगितले. आचार्य बर्वे त्यांना सांगत आहेत की बोलण्यासाठी देखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय जिभेवर ताबा राहणार नाही. पुढे वाचूया. उड्या मारायच्या माझ्या दोरीचे एक टोक हातात धरून बाबा 1 तास मौनाचं महत्त्व या विषयावर बडबडत होते. शेवटी त्यांच्या वाक्प्रवाह अडवून मी ओरडलो, पण बाबा मी बोललो नाही तर खाऊ काय? म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय? मी टेलिफोन ऑपरेटर आहे बाबा. दिवसभर बोलावंच लागतं मला. आचार्य बर्वे मौनाबद्दल 1 तास बोलत राहिले. त्यांना मध्येच अडवून पंतांनी त्यांना सांगितलं की मी टेलिफोन ऑपरेटर आहे. मला दिवसभर बोलावं लागतं. जर मी बोललो नाही तर मी खाणार काय? पुढे वाचूया. मग कसलं वजन उतरवणार तुम्ही? अत्यंत कारुण्यपूर्वक कटाक्ष टाकून बाबा गेले आणि त्यांच्या गळ्यात पडलेली दोरी मगाशी मी गच्च आवळली का नाही या विचाराने मला पश्चाताप झाला. कटाक्ष याचा अर्थ नजर व कारुण्य याचा अर्थ दया असलेले. पंत म्हणत आहेत की आचार्य बर्वे त्यांना दयेच्या नजरेने पाहून तुमचं वजन कसं उतरवणार तुम्ही असं म्हणून निघून गेले. त्यांच्या या करुणेचा, दयेचा त्यांना पंतांना राग आला. पुढे वाचूया. मग मात्र मी चिडलो आणि निश्चय केला की बस, यापुढे उपास, वजन उतरेपर्यंत उपास. मला मी काटकुळा झाल्याची स्वप्ने पडू लागली. भरल्या ताटावरून मी उठू लागलो. बिन साखरेचा आणि बिन दुधाचा काय, पण बिन चहाचा देखील चहा मी पिऊ लागलो. साखर पाहिली की माझ्या अंगाचा तिळपापड होऊ लागला. केवळ फळांवर मी जगू लागलो. लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला. धारोष्ण दुधासाठी मी अधूनमधून अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागलो. दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळींच्या दुष्टपणाने व आकसाने केलेल्या तक्रारीमुळे थांबवाव्या लागल्या. आचार्य अत्रेंच्या या वागण्यामुळे पंत चिडले व त्यांनी वजन कमी होईपर्यंत उपवास करायचे ठरवले व या निश्चयामुळे त्यांना ते काटकुळे झाल्याची स्वप्ने पडू लागली. भरलेल्या ताटावरून ते मध्येच उठू लागले. ते म्हणत आहेत की त्यांनी बिन साखरेचा, बिन दुधाचा, बिन चहाचा चहा देखील पिऊ लागले. याचा अर्थ ते गरम पाणी पिऊ लागले. साखर पाहिली की त्यांच्या अंगाचा तिळपापड होऊ लागला. तिळपापड होणे याचा अर्थ राग येणे. साखर पाहताच त्यांना राग येऊ लागला. केवळ ते फळांवर राहू लागले. लिंबाचा रस त्यांना अमृतासारखा वाटायचा. पंत धारोष्ण दुधासाठी अंधेरींच्या गोठ्यात जाऊ लागले. धारोष्ण दूध म्हणजे नुकतेच काढलेले गाईचे दूध जे गरम असते. दोरीवरच्या उड्या त्यांनी खालच्या मजल्यावरील लोकांच्या दुष्टपणामुळे बंद केल्या. खालच्या मजल्यावरील मंडळींच्या दुष्टपणामुळे व आकसामुळे. आकस म्हणजे द्वेष, मत्सर करणे. द्वेषाने, मत्सरामुळे व तक्रार केल्यामुळे त्यांनी दोरीवरच्या उड्या मारणे थांबवले होते. पुढे वाचूया. 10 उड्या पाय न अडकता मारण्यापर्यंत मी पोचलो होतो.
कचेरी सुटली की मी गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो. केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला. जवळजवळ 10-12 दिवस हा क्रम चालू होता. माझ्यातला फरक मलाच कळत होता. लहान मुले बी पेरले की रोप किती वाढले हे रोप उपटून पाहतात त्याचप्रमाणे रोज संध्याकाळी काट्यावर वजन करावे असे वाटत होते मला. पण मी ती इच्छा दाबून धरली. बरोबर 1 महिन्याने मी वजन करणार होतो. 1 महिनाभर तुपाचा थेंब माझ्या पोटात जाणार नव्हता. केवळ दूध. दुर्दैवाने रोज गाईचे धारोष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती. पण एकूण आहार व्रत जोरात चालू ठेवले. पंत आता काटेकोरपणे डाएटिंगचे नियम पाळू लागले होते. कचेरी सुटली की ते गिरगाव रस्त्याने धावत यायचे. आहारी ते सात्विक व पौष्टिक घेऊ लागले होते. जवळजवळ 10-12 दिवस हा क्रम त्यांनी चालू ठेवला. हे सर्व केल्यामुळे त्यांना त्यांच्यातला फरक जाणवत होता. त्यामुळे रोज वजन काट्यावर वजन करून पाहावे अशी त्यांची मनात इच्छा होती. परंतु त्यांनी ती इच्छा दाबून धरली. यासाठी इथे पंतांनी एक उदाहरण दिले आहे. जसे लहान मुले बी पेरली की रोप किती वाढले हे रोप उपटून पाहत असतात. त्याप्रमाणे पंतांना नेहमी माझे वजन किती कमी झाले हे संध्याकाळी काट्यावर वजन करून पाहण्याची इच्छा व्हायची. परंतु ही इच्छा त्यांनी दाबून धरली व बरोबर 1 महिन्याने वजन करून पाहायचे असे ठरवले. महिनाभर ते तुपाचा थेंब पोटात घालणार नव्हते. केवळ दुधावर राहणार होते. नेहमी धारोष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती. परंतु एकूण आहार व्रत त्यांचा जोरात चालू होता. पंतांच्या आजूबाजूला गाई म्हशीचा गोठा नसल्याने त्यांना धारोष्ण दूध मिळत नव्हते नेहमी. ह्याला ते दुर्दैव समजत आहेत. पुढे वाचूया. 15 फक्त 2 वेळात साखरभात झाला. एकदा सोकाजीने चोरून कोळंबी भात चारला व खालच्या मजल्यावरच्या भाऊजी परसटवरांनी एकदा नागपुरी वडाभात पाठवला होता. एवढे अपवाद वगळल्यास भाताला स्पर्श नाही केला. त्यामुळे मुख्यतः चरबीयुक्त द्रव्ये शरीरात कमी गेली. माझा एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळींचे आदर दुणावल्याचे माझ्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते. जी मंडळी माझ्या डाएटची आणि उपवासाची चेष्टा करत होती त्यांनीच पंत फरक दिसतो अशी कबुली द्यायला सुरुवात केली. पंत सांगत आहेत की 15 दिवसात त्यांनी 2 वेळा साखरभात खाल्ला व एकदा सकोजींनी चोरून कोळंबी भात त्यांना चारला म्हणजे खायला दिला व एकदा खालच्या मजल्यावरच्या भाऊजी परसटवरांनी त्यांना नागपुरी वडा भात पाठवला होता. तो त्यांनी खाल्ला होता. एवढे अपवाद वगळून भाताला त्यांनी स्पर्श केला नाही असे पंत म्हणत आहेत. म्हणून यामुळे मुख्यतः चरबीयुक्त द्रव्य शरीरात कमी गेली असे त्यांना म्हणायचे आहे. त्यांचा हा निश्चय पाहून चाळीतल्या मंडळींचे दर दुणावल्याचे त्यांच्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते असे ते म्हणतात. आदर दुणावणे हा वाक्यप्रचार इथे आलेला आहे. याचा अर्थ आदर दुप्पट होणे, आदर वाढणे. त्यांच्या पंतांच्या बद्दल आदर त्यांचा वाढला हे त्यांच्या नजरेतून सुटले नाही. पंतांचा निश्चय पाहून चाळीतील लोकांचा आदर त्यांच्याबद्दलचा वाढला असं इथे पंत सांगत आहेत. व जी मंडळी त्यांची चेष्टा मस्करी करायची ती मंडळी आता फरक दिसतो आहे अशी कबुली द्यायला लागले. पुढे वाचूया. जनोबा रेग्यांसारख्या अत्यंत कुचकट शेजाऱ्यालाही पंत भलतेच काय हो रोडावलेत असे मान्य करावे लागले. मंडळींच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती. ती एकच गोष्टीची म्हणजे मुठभर मांस वाढण्याची.
पण असली तुरळक तारीफ ऐकून मी चालण्यासारखा नव्हता. रोडावणे याचा अर्थ प्रकृती खालावणे म्हणजे बारीक होणे. जनोबा रेग्यांसारखे कुचकट शेजारी सुद्धा मान्य करत आहेत की पंत हे आता बारीक झालेले आहेत. प्रशस्तीने याचा अर्थ कौतुकाने, कौतुक करणे. मूठभर मांस वाढणे हा वाक्यप्रचार इथे झालेला आहे. याचा अर्थ स्तुतीने हुरळून जाणे. तुरळक याचा अर्थ कमी प्रतीचा, क्षुल्लक. पंतांचे सर्व मंडळी कौतुक करत होते, त्यामुळे परत माझे वजन वाढेल की काय अशी भीती त्यांना वाटली. परंतु अशा क्षुल्लक तारीफा ऐकून, तारीफ याचा अर्थ प्रशंसा ऐकून ते चालण्यासारखे नव्हते. चालण्यासारखे याचा अर्थ ते आपला निर्धार जो आहे तो बाजूला ठेवणार नव्हते. पुढे वाचूया. इतक्या असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हा नियंत्रणानंतर कमी 20 ते 25 पौंडांनी तरी माझे वजन घटले पाहिजे अशी माझी खात्री होती व त्या खात्रीने मी आमच्या ऑफिससमोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि आणेली टाकून तिकीट काढले. महिन्यापूर्वी याच यंत्राने माझे वजन 181 पौंड दाखवले होते. 1 महिन्याचा उपवास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना केल्यावर आज तिकिटावर वजन. मिनिटभर माझा विश्वासच बसेना. 192 पौंड. आणि भविष्य होते आप बहुत समझदार और गंभीर है. हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करायचे सोडून दिले आहे आणि विशेषतः डाएटच्या आहारी तर या जन्मात जाणार नाही. छे छे, वजनाचा मार्ग भलत्याच कष्टातून जातो. पंत म्हणत आहेत की असामान्य मनोनिग्रह. मनोनिग्रह याचा अर्थ मनाची एकाग्रता आणि जिव्हा नियंत्रणानंतर. जिव्हा नियंत्रण याचा अर्थ जिभेवर ताबा. कमीत कमी 20 ते 25 पौंड वजन कमी झाले पाहिजे होते याची त्यांना खात्री होती. परंतु त्यांच्या ऑफिससमोरच्या वजनाच्या यंत्रावर त्यांनी जेव्हा वजन केले तेव्हा त्यांचे वजन 192 पौंड आले. महिन्यापूर्वी याच यंत्राने त्यांचे वजन 181 पौंड दाखवले होते. तोच वजन काटा आता यांचे वजन 11 पौंडाने जास्त दाखवत आहे. पंत हे 1 महिना डाएटवर राहिले. शास्त्रोक्त आहार त्यांनी घेतला, दोरीवरच्या उड्या मारल्या, उग्र साधना केली, तरीसुद्धा तिकिटाच्या वजनावरती 192 पौंड आले. तसेच आप बहुत समझदार और गंभीर है असे भविष्य लिहून देखील आले. म्हणून पंत म्हणत आहेत की हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करायचे सोडून दिले आहे आणि डाएटच्या आहारी तर ह्या जन्मात आता मी जाणार नाही आहे. व ते म्हणत आहेत की वजनाचा मार्ग हा भलत्याच कष्टातून जातो. आणेली याचा अर्थ त्या काळातले हे एक नाणे आहे, पैसा आहे. निराहार याचा अर्थ न खाणे, न खाता राहणे, उपवास करणे. उग्र साधना याचा अर्थ तीव्र अशी तपश्चर्या करणे. डाएट करण्याला ते उग्र साधना करणे असे म्हणत आहेत. पंत यांना हे नंतर लक्षात आले की त्यांच्या ऑफिससमोरचा जो वजन काटा आहे तो खराब झालेला आहे. 1 महिन्यापूर्वी पंतांना ज्या वजन काट्याने त्यांचे वजन 181 पौंड असे दाखवले होते, त्याच वजन काट्याने 1 महिन्याच्या डाएटनंतर त्यांचे वजन 192 पौंड दाखवले. यामुळे माझ्या वजनात नाही तर या काट्यामध्ये खराबी आहे असे त्यांना समजले. पंत म्हणत आहेत की हल्ली मी माझे वजन आणि भविष्य या दोघांची चिंता करायचे सोडले आहे आणि डाएटच्या आहारी मी या जन्मात जाणार नाही, कारण वजनाचा मार्ग हा भलत्याच जातो. उपवास हा लेसन आपला इथे संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.